छक्के 10,000। नहीं नहीं, 3 गेंदों के लिए कितने? 3 छक्के आते हैं तो। अरे 6 छक्के कब आएंगे? 1000 नहीं आनी चाहिए, 10,000 में से 5,000 आनी चाहिए। 1000 में आनों से भी नहीं करूंगा, 1000 में 2 भी नहीं करूंगा। अगर 6 छक्कों के लिए 10,000 है तो 3 छक्कों के लिए 5 आनी चाहिए। 5 आएंगे तब अनाउंसमेंट होगी। हाँ, अमित पाटिल देखिए, अब 6 में 6 10 उनको पता है 5 जा सकते हैं, 10 नहीं जा सकते। ये क्या होता है मालूम है क्या? इनाम लगाने के बाद नाम बड़ा करने के लक्षण है ये। नाम बड़ा और लक्षण खोटा। अमित 5 लगाएंगे क्या 3 छक्कों के लिए? अमित सर, तो चलिए मैच की तरफ हम जाएंगे। सेमीफाइनल है इस प्रतियोगिता का, सेकंड सेमीफाइनल। पहला सेमीफाइनल जीती थी चिंचोली प्लस संभाली, 7 कैच छोड़े थे। उनके अगेंस्ट थी टीम शिरौली, नहीं खरीवली। और आज हमने हमारे कमेंट्री बॉक्स के लिए जिन्होंने खाना परोसा वो थे हरेश पाटिल, चिल्ठन। अरे डीजे मास्टर, माइक का जरा आवाज बढ़ाइए, आखिरी मोमेंट है। दन दना तो वो माइक चाहिए। और जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इनाम लगाया अमित 10,000, वो है खानाव। तो ये थोड़ी देर के लिए एंटरटेन कर रहे हैं हम, लेकिन मैच की तरफ सीरियसली चले जाएंगे। देखिए, राज पाटिल की मैं तारीफ करना चाहूंगा। गेंदबाज रफीक, स्ट्राइकर एंड पे, छोटा बैग बड़ा धमाका, रसायनी के भरत लोहार, मयूर पाटिल। ये पॉकेट छोटा है, लेकिन जब रॉकेट छूटता है तो आसमान छूता है। निखिल, क्या गेंद की रफीक ने रफ्तार के साथ बीट किया। रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे की रफ्तार वाली ये गेंद की है यकीनी तौर पर। 3 ओवर में संजय सोलंकी का टारगेट है कि कम से कम 30 होने चाहिए, कम से कम 30 प्रति ओवर 10। और लगातार मयूर पाटिल ने खेली 2 डॉट गेंदे, पसीने से तरबतर मयूर पाटिल, क्योंकि गेंदबाज ने की है मेहनत। दानिश 11, एक्वान वाटर। रफीक, क्या गेंदबाजी हो रही है, वाह रे वाह, काबिले तारीफ। क्या गेंदबाजी हो रही है रफीक की। लगातार तीसरी डॉट गेंद। संजय सोलंकी सोच रहे हैं ये क्या हुआ, ये कैसे हुआ, लेकिन मयूर पाटिल ने गेंदे मिस की 3। मुझे आज भी वो किस्सा याद है सुप्रीमो का। 2 बार बेंगलोर टीम संजय सोलंकी के साथ मिली थी। एक बार जरूर हारे थे, लेकिन दूसरी बार उस गेंदबाजी को इन्होंने परखा था। लेकिन मयूर पाटिल, ये क्या हुआ, लगातार 4 गेंदे डॉट है आउट। और
मंगेश जी पाटिल के सपूत यहां पर आ चुके हैं, राज, और उन्होंने स्वराज को 100 रुपए का इनाम भी दिया था 4 रातें जागने की वजह से। स्वराज खुश है क्योंकि कल उनका चाइनीज का बिल पेड हो चुका है। अरे भाई, राज के पॉकेट मनी से उन्होंने दिया है 100 भी बहुत बड़े। अरे राज के पॉकेट मनी में 200 थे, उसमें से 100 दिया उन्होंने। हिसाब लगाया उन्होंने, राज ने स्वराज के लिए 25 रुपए रोज। हाँ, कुरकुरे तो आते हैं, वेफर्स भी आते हैं बालाजी के, और किटकैट भी आता है। गौरव घोसालकर, मिस्टर डायनामाइट। और ये देखिए, ये अंपायर का ये 4 रन तो जरूर मिलेंगे, लेकिन अंपायर का नो बॉल का इशारा। नहीं, ये बच्चा है, इससे हम ये नहीं कह सकते, ये बच्चा है। 10 वाला वड़ा पाव भी आता है, 15 वाला वड़ा पाव भी आता है, इंडियन बर्गर जो स्वराज खा सकते हैं राज की 100 रुपए की वजह से। लेकिन मिस्टर डायनामाइट फ्रीट के ऊपर लगाएगा ये छक्का। बैंड ऑफ सौरोड़ी 14 साल की उम्र में जब इन्होंने पहली बार एक कवर ड्राइव खेला था, तो अंकेश तांबड़े मेरे सामने है। मैंने उनसे पूछा था ये बंदा कौन है, तो इन्होंने कहा हमारे गांव का लड़का है। मैंने उनसे वही वक्त कहा था ये बंदा आगे जाएगा, और ये देखिए आगे जाते हुए ये गेंद हवा में। जल्दबाजी हुई, लेकिन 3 ओवर का मैच है, हर गेंद पे प्रहार करना जरूरी है। लेकिन अंकेश तांबड़े को मेरी वो बात आज सच सामने आ रहा है, जो गौरव घोसालकर जब 14 साल की उम्र में थे तब मैंने कही थी ये बंदा आगे जाएगा, और वो आगे जा चुका है। और मनीष तात्रे, संजय सोलंकी दिमाग का जादूगर, मावल के फ्रेंचाइजी से भी मैंने कहा था आपको एक ही रोड़ा है, वो है संजय सोलंकी। उन्होंने कहा भैया हमारी बॉलिंग अच्छी है, बल्लेबाजी भी अच्छी है, हमारे कमेंट्री बॉक्स के लिए भी उन्होंने 1000 रुपए का इनाम दिया था। अभी पाटिल सर के पास वो मौजूद है, लेकिन तानाजी श्रीखंडे साहब ने जो 500 दिए थे वो अब तक अभी पाटिल सर के खजाने में जमा नहीं हुए। और ये अनाउंसमेंट की थी अमित देशमुख ने। अमित देशमुख, ये आपकी जिम्मेदारी है, वरना आपके पॉकेट से देना पड़ेगा आज जो भरेगा वो, है ना। 1500 का हिसाब देंगे हम आपको। टोटल स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ 11 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद ये 11 रन आ चुके हैं। सुबह का माहौल है, अब ये डे नाइट नहीं, मुझे नाइट टूर्नामेंट नहीं लग रहा है, नाइट और डे प्लस। हाँ, और खोपोले में बहुत बार हो चुका है। मैंने 8:30 बजे आखिरी गेंद की कमेंट्री की थी, और 9:30 बजे प्राइज डिस्ट्रीब्यूशन, और उसके बाद नदिया पार विनोद सोलंकी के साथ मैंने जश्न भी मनाया था। हाँ, गुड़ी पाड़वा। और ये देखिए मनीष तात्रे विकेट की लटक गए। ये अंपायर का इशारा आ चुका है, थर्ड अंपायर कॉल हो चुका है बीमर के लिए ना। स्क्रीन पे देखिए आप, आपको ही फैसला सुनाना है।
एक्शन रिप्ले। स्क्रीन पे दिखाइए, स्क्रीन पे अंपायर देखेंगे। चलिए 2 बार देखिए, 3 बार देखिए, लेकिन फैसला आप सुनाइए अंपायर। बाहर से कमेंट्स मत कीजिए, जो भी होगा फैसला अंपायर देंगे। मयूर पाटिल, हर्षद पेंडारी, अंपायर जो भी होगा वो फैसला देंगे। ऑन फील्ड अंपायर। अंपायर यहाँ पे स्क्रीन पे आना चाहते हैं और ये भी सही है, क्योंकि मन में डाउट हो तो स्क्रीन पे कुछ अलग दिखाई देता है, लैपटॉप के ऊपर कुछ अलग दिखाई देता है। हाँ अंपायर, जूम दीजिए उन्हें, जूम। गेंद को बड़ा कीजिए, बल्ले को बड़ा कीजिए। जो भी फैसला होगा अंपायर ऑन फील्ड आपको सुनाएंगे, पोजीशन पे जाके सुनाएंगे फैसला ऑफिशियल अंपायर। और ये नो बॉल आ चुका है, अगली गेंद होगी फ्री हिट। उगड़ा डोळे पहा नीट, पुढे है फ्री हिट। अजय महाराज के भी देख रहे हैं ये फ्री हिट है। लेकिन वो फ्री हिट होगी, सिंगल भी आई थी ना अंपायर, तो 1+1 2 रन। लेकिन फ्री हिट होगी संजय सोलंकी के लिए। सिराज, क्या संजय सोलंकी दिमाग के जादूगर इस फ्री हिट का इस्तेमाल करेंगे अपनी टीम के लिए, जय हनुमान कुंभिवली के लिए, जिसके फ्रेंचाइजी है उमेश गायकवाड़। देखिए सामने जो लाइट जल रही ना टावर में, हमारे जो गैलरी है, दर्शक गैलरी, बाइक, हाँ ये नहीं होना चाहिए। ये देखिए बाइक को चलाया भी नहीं गया था और लाइट जलाई गई थी, ये स्पोर्ट्समैन स्पिरिट नहीं है। लगातार 2 डॉट गेंदे संजय सोलंकी, क्या गेंदबाजी हो रही है। सिराज की तारीफ करना चाहूंगा मैं, क्योंकि रेत में से तेल निकालने वाली बात है कि संजय सोलंकी के सामने आपने 2 गेंदे डॉट निकाली है। ये रेत में से तेल निकालने वाली बात है। राकेश गायकर सर भी ये जानते हैं। खरीवली। और ये देखिए संजय सोलंकी का जलवा, और इसीलिए मैंने कहा था ये नंबर आया 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर, और 6 के साथ टोटल पहुंचता हुआ 19। या खाना ग्राउंड पर सामने क्रिकेट रंगले हो, उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो, उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो। या खाना
ऑर्गेनाइजर में मुख्य अक्षय कड़ो के बाद बंटी। देखिए अब सुबह का समय हो चुका है। कमेंटेटर्स और प्रसाद पाटिल अंपायर को आपको बोनस देना होगा। ऐसा नहीं होगा, मेहनत करते हैं उनके मेहनताना मिलना चाहिए। और ये डॉट गिनाई टीम का कुल टोटल 19। 30 तक का टारगेट रहेगा संजय सोलंकी का। क्या गेंदबाजी हो रही है सिराज की, तारीफ काबिल। छक्का जरूर लगाया संजय सोलंकी ने, लेकिन उस छक्के का महत्व कम करने वाली ये बल्लेबाजी हो रही है। इस ओवर की आखिरी गेंद, एक रन तो जरूर मिला और ये मिले 4। 23 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। डीजे बास्को। जवानी है त्यांचा दात, त्यांच्याच नावाची आहे ओलात, न्यारी आहे हो त्यांची बात, मानव गावाची आहे बात। जवानी आहे त्यांचा दात, त्यांच्याच नावाची आहे ओलात, न्यारी आहे हो त्यांची बात, मानव गावाची आहे ताकद। धन्यवाद डीजे। तुषार बघा सर्वात सुखी कोण असेल? राज भेळवाला। 3-4 भेळ संपवली, 20,000चा गल्ला घेतला आणि आता शांतपणे मॅच बघतोय। सर्वात सुखी माणूस या मैदानावरचा साहुर होळी। सगळ्यात सुखी माणूस। पहले मैच में उन्होंने प्राइज भी लगाया था। लेकिन स्वराज का भी खुश होंगे जो राज ने उन्हें 100 का इनाम दिया है, उस वजह से। लिटिल मास्टर स्वराज, स्वराज रवि पाटिल। ये खोपुली में हमें आदत पड़ चुकी है सुबह 8 बजे। मनीष तात्रे देखिए 23 बन चुके हैं। 5 गेंदों का खेल इस सत्र में शेष है। संजय सोलंकी भी ये चाहते हैं कि 30 के ऊपर 32-33, क्योंकि 10 की औसत रोमन टेनिस क्रिकेट में नॉर्मल होती है। संजय सोलंकी चाहते हैं कि इस 5 गेंदों में कम से कम 9 या 10 रन आए। और यह मनीष तात्रे ने लगाया बेहतरीन 6। 23 और 6 बनेंगे 29। 4 गेंदों का खेल शेष। डीजे बास्को। पाटील आयोजकांनी केलंय आयोजन, सामने खेळाय संघाचे दमदार खेळाडू आलेत सारे जण, सारे क्रिकेटपटू खेळाडू, सारे क्रिकेटपटू खेळाडू, खेळा खेळाय रंगले हो, सारे क्रिकेटपटू खेळाडू, खेळा खेळाय रंगले हो, उपसरपंच दर्शक मनातून पब्लिक जमले हो। देखिए आखिरी तौर पर ये क्रिकेट के शुरुआत में तो वो भीड़ थी, लेकिन क्रिकेट के असली दर्दी अब तक रुके हुए सेमीफाइनल और फाइनल को देखने के लिए। और ये क्लीन बॉल 29 पे रुका हुआ टोटल। मनीष तात्रे के पारी का अंत। जवानी आहे त्यांचा दात, त्यांच्याच नावाची आहे ओलात, न्यारी आहे हो त्यांची बात, मानव गावाची आहे बात। जवानी आहे त्यांचा दात, त्यांच्याच नावाची आहे ओलात, न्यारी आहे हो त्यांची बात, मानव गावाची आहे ताकद। गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरदार, गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरदार। उपसरपंच मंगईबाई पाटील नाव गावाचा आहे आवाज, उपसरपंच मंगई। देखिए सर्कल में कितने प्लेयर थे इस अरे भाई 4 थे, 4 मुझे भी पता है, लेकिन मैं देख रहा था विनोद सोलंकी क्या कर रहे हैं। लल्लू जो कभी नहीं किसी से बनते उल्लू, ये लल्लू की कॉल थी। हाँ
नाइट के मैच में पहली बार मैंने देखा लल्लू को उल्लू बनते हुए, दिन में उल्लू बने। पहली बार मैंने लल्लू को उल्लू बनते हुए देखा, ये मेरी खुश नसीबी है। दूसरी बार, पहली बार मनोज गोविल ने बनाया था उन्हें। टोटल 29। हर्षद पेंडारी स्ट्राइकर एंड पे, हार्ड हिटर बल्लेबाज। और ये देखिए 6। व्हाट अ कैच! अगर ये कैच होता है तो मैं 6 पहले ही बोल चुका था, लेकिन तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की। अरे 12th मैन कहाँ है भाई? शायद दानिश 11 का 12th मैन कहाँ पे? इतनी अच्छी कैच नहीं भाई, उनका नाम हमें लेना जरूरी है। 12th मैन भेजिए ना। सिराज, अरे भाई आइए ना, यहाँ पे बैठिए, आपके लिए चेयर है। खड़े क्यों हैं आप? घुटने में दर्द होगा आपको खड़े रहने की वजह से। हाँ, हम खड़े तो सरकार से भी बड़े दानिश भाई। तो नए बल्लेबाज आ चुके हैं महेश मात्रे, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की आखिरी कुछ गेंदें शेष हैं, 2 गेंदें शेष हैं। बड़ा हिट एक जरूरी है। 35 तक अगर ये टोटल जाता है तो संजय सोलंकी के पास गेंदबाजी काफी अच्छी है। हाँ, रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे इस टीम में नजर नहीं आ रहे हैं, रफ्तार के राजा। लेकिन वड़वड़ एक्सप्रेस है अजय मराजगे। ये लेग स्टंप के बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा हुआ। टीम का टोटल 30 रन। अभी भी 2 गेंदों का खेल शेष है। महेश मात्रे बड़े खिलाड़ियों के बीच हमेशा अपना बड़ा खेल दिखाते हैं, हमेशा। देखिए, मयूर पाटिल भी जानते हैं, संजय सोलंकी भी जानते हैं कि 35 के आगे अगर उनका टारगेट चला जाए तो मजा आएगा दूसरे सत्र में। 30 तो बन चुके हैं। एक ही रन यहां पे मिलेगा। क्या संजय सोलंकी इस आखिरी गेंद के ऊपर स्कोरिंग शॉट लगाएंगे? हमेशा टेनिस बॉल क्रिकेट में मैंने देखा है, टीम का टोटल 31। टेनिस बॉल क्रिकेट में हमेशा मैंने देखा है कि आखिरी ओवर में आखिरी गेंद के ऊपर अगर स्कोरिंग शॉट आता है, देखिए संजय सोलंकी ने इस गेंद को खेला, क्या मिलेगा दूसरा? और इसी के साथ संजय सोलंकी के पारीगान टीम का टोटल बना है 32। जीत के लिए 33 रनों की जरूरत। दानिश 11 एक्वान वाटर। और मैंने कहा भी था विनोद सोलंकी कि 30-32 के करीब टारगेट होगा, और वो हो चुका है 32। और 33 रनों की जरूरत है कंपलसरी चेसिंग के नेम के तहत एक्वान वाटर दानिश 11 के लिए। लेकिन आंखों दिखाल सुनाएंगे हमारे साथी मुस्लिम भाई बेकरी वाला के सबसे फेवरेट कमेंटेटर तुषार धुमाळ। गरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरदार, गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरदार। उपसरपंच मंगलभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज, उपसरपंच मंगलभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज, उपसरपंच मंगलभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज, उपसरपंच मंगलभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज।
सुनील मंडप डेकोरेटर्स, जर त्यांचे सहकारी इथे असतील तर त्यांना विनंती आहे आपण लाईट बंद केला तरी चालेल. तरी आता हे नाईटचे सामने डेमध्ये खेळवले जात आहेत. सुनील मंडप डेकोरेटर्स, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया या लाईट ज्या ऑन आहेत त्या ऑफ केल्या तरी चालतील. आणि मॉर्निंग मॅच म्हणावे लागेल. प्रॅक्टिस तर नक्कीच नेहमी पाहिली आपण. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एकीकडे जय हनुमान कुंभिवली खालापूर संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय, ज्यांना या 18 चेंडूमध्ये 33 धावा वाचवायच्या. तर दानिश 11 या संघाला करायच्यात 18 चेंडूमध्ये 33 धावा. चिंचवली प्लस सांबार्ली संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण आला असेल तर आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. चिंचवली प्लस सांबार्ली येता येता नदीवरही जाऊन एखादी भेट दिली तरी चालेल. फ्रेश होऊन आले तरी चालतील. मॅच साठी अजून 15 मिनिटं तुमच्याकडे. पुन्हा एकदा मगाशी होती ती क्रिकेटची गर्दी आणि आता उरले ते क्रिकेटचे खरे दर्दी. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर सर्व क्रीडा रसिकांचं मी तुषार धुमाळ आजच्या रात्रीतल्या दिवसामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करतो. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. विदाऊट नरेश टोंबरे आज मैदानावरती कशा पद्धतीनं जय हनुमान कुंभिवली संघाचा खेळ होतोय हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. पॉस्को डीजे यांचं सातत्यानं मनोरंजन आपण ऐकलंय गेले 4 रात्रीच्या माध्यमातून. पण 4 रात्री प्लस 5वा दिवस कशा पद्धतीने ते मनोरंजन करतायत हे देखील पाहायला मिळेल. स्टार टेनिस cricket.in ची ही वाहिनी गेले 4 रात्री प्लस 5वा दिवस आज कशा पद्धतीने कामगिरी करते हे देखील पाहायला मिळणार. घेऊन जातो मैदानामध्ये जिथे सलामीची जोडी आता पाहायला मिळतीये. आकाश प्लस इस्तियाक ही जोड सकाळी मैदानामध्ये जाते. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. वयाळ एक्सप्रेस महेश मात्र गोलंदाजी मार्गवर येणार. नरेश टोंबरे या मैदानावरती नाहीये, त्याच्यामुळे त्याची जागा त्यालाच घ्यावी लागेल. महेश मध्ये क्षमता या P1च्या षटकामध्ये या खेळाडूंना बांधून ठेवण्याची. नक्कीच खालापूर तालुक्यातील ग्रामीण वयाळ गावचा हा पहिला खेळाडू आहे ज्यानं मुंबई परिसरामध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली होती. पण या मैदानावरती आपण बघतोय उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून भाई मंगेश पाटील पुरस्कृत या शृंखलेमध्ये खऱ्या अर्थानं या बाईकचा हकदार कोण आहे. चाव्या तर 2 आहेत, पण आता मात्र जी खऱ्या अर्थानं चांगली खेळी होईल त्याची चावी त्या गाडीला लागेल. एक ग्रामीण संघाकडे तर चावी ठेवण्यात आलेली आहे, त्यांच्या तिजोरीमध्ये आहे, पण ही चावी आता शोधायची या ओपन क्रिकेटच्या खेळाडूंना. आणि ग्रामीण संघाचे खेळाडू आता गालातल्या गालात हसतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्या गाडीचा गेअर टॉप गिअरमध्ये होता, त्याच्यामुळे कदाचित त्यांची गाडी खरवली का ओपन पेट्रोल टाकायचं बाकी आहे. फक्त कोण टाकणार या 2 खेळाडूंच्या माध्यमातून हे पाहिलं जाईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि झेल मात्र सुटलाय. संदेश मुंडे मात्र या क्षणाला करतोय ही मोठी चूक. इस्तियाकचा झेल सुटलाय, ज्या इस्तियाकनं पहिल्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली होती. तर यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज आकाश ज्यानं भेदक मारा केलाय या मैदानावरती, ज्यानं अभिराज्य केलंय. डीजे पॉस्कोचे आमचे ऑपरेटर आता बाटली घेऊन फिरतायत. त्यांना ताण लागले, वेगळा विचार करू नका.
सुनील मंडप डेकोरेटरचे जे सहकारी असतील त्यांना विनंती आहे, लाईट आपण बंद केला तरी चालेल. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन महेश मात्र तयार. तटयाट सर्कल मध्ये पुन्हा एकदा चेंडून मात्र संदेश मुंडेचा वेध घेतला होता. आणखीन एक चूक मात्र मैदानामध्ये घडली, पण नशिबाची साथ आहे, यावेळेस धाव मात्र घेतली गेली नाही. रात्रभर प्रतीक्षा करत होता संदेशची चेंडू, पण यावेळेस दिवसा त्याचा वेध घेतोय. संदेश देखील गालात हसतोय आता. पुन्हा एकदा संदेश मात्र चेंडूचा पाठला करणार, परंतु तोपर्यंत चेंडूनं सीमारेषा गाठली. नो डाऊट इट्स 4 धावा चौकार. डीजे उपसरपंच मंगेशभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेशभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेशभाई पाटील. उपसरपंच मंगेशभाई पाटील खाना गावचा आहे अभिमान सन्मान, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर या स्पर्धेला पाहिलं जातंय. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा, आणि डेअरिंग केली. फलंदाजानं चौकार मारला. टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या 5, आणि 5 आकडा आठवण करून देतो पंचतरांगित हॉटेल, 5 स्टार हॉटेल ताजमहल, जे मुंबई परिसरामध्ये आहे. आणि सकाळचं सत्र आहे, तर चहाचा आस्वाद जर या क्षणाला आपण त्या हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर किमान 400 रुपये मोजावे लागतील. हे 5 स्टार हॉटेल आहे. याची आठवण मात्र या 5 आकड्यांना करून दिली, कारण ते पहिलं 5 स्टार हॉटेल या महाराष्ट्रामध्ये. महेश यावेळेस पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने तयार. स्लॉकशिप अर्थातच ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणखीन एक मोठा फटका येतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे पॉस्को. या खानाव ग्राउंडवर सामने क्रिकेट रंगले हो. उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो. उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो. या खानाव ग्राउंडवर सामने रंगले हो. खानाव ग्राउंडवरती सामने खऱ्या अर्थानं रंगलेत, आणि या सामन्याचा पूर्णपणे सोहळा साई एंटरप्राइजेस क्रीडांगण खानाव या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. उपसरपंच चषक 2022 हे भव्य दिव्य असं आयोजन. नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत 36 विभागातील एक लाजवाब आयोजन. MPLचं हे भव्य दिव्य VMPLच्या सर्व खेळाडूंनी केलेली लाजवाब कामगिरी. प्रसादजी पाटील असतील, त्यानंतर राकेशजी गायकर, समीरजी कचरे, सचिनजी दाभोलकर, त्याचबरोबर मान्यवरांचं स्वागत ज्यांनी सांभाळलं, आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी हे व्हिजिटिंग कार्ड वाटले ते सन्माननीय दिनेशजी मोगारे साहेब, आणि आमचे नारंगी गावचे अमितजी पाटील, आणि आमच्या आज खऱ्या अर्थानं जेवणाची सोय ज्यांनी उत्तम दर्जाची केली हरेशजी पाटील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी केलेली खऱ्या अर्थानं मेहनत आहे. हा तामझाम 4 रात्रीचा होता, पण 40 दिवसाची कसरत, आणि या कसरतीमध्ये भाई मंगेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या सर्वांनी केलेली मेहनत आहे. आणखीन एक चेंडू उडवलाय आणि लँड देखील केलाय आउट ऑफ द बार. नो डाऊट इट्स अ बिग 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 षटकार. मंगेशभाई पाटील आयोजकांनी केलंय आयोजन. सामने खेळाय सगळे दमदार खेळाडू आले सारे जण. सारे क्रिकेटपटू खेळाडू. सारे क्रिकेटपटू खेळाडू. खेळा खेळाय रंगले हो. धन्यवाद चेतनजी दिवडे. मात्र सांगतात या चेंडूवरती बिग फटका आला आणि सामन्याची हवा मात्र झुकली आहे ती दानिश 11 संघाच्या बाजूनं. यांचं देखील योगदान आहे. महेशजी शिंदे यांचं देखील मी कौतुक करील, त्यांनी देखील चांगलं कार्य घडून आणलंय. त्याचबरोबर समीर पाटील यांचं देखील खास करून मी नाव घेईल.
बिपिन शेठ पाटील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत असेल. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या पहिल्या षटकाचा खेळ अजूनही पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 15. पाटला होतोय 33 धावांचा. सचिनजी दाभोळकर यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी देखील पंचांची भूमिका पार पाडली. यावेळेस चेंडूना मात्र सीमारेषा गाठली. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं गोळीच्या वेगानं चेंडू आर पार. नो डाऊट पुन्हा एकदा बिग हिट. षटकार हरला पुढेच सरला नेता ढेरी उपसरपंच मंगेबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेबाई पाटील. 21-33 धावांची गरज असताना 21 धावा पहिल्याच षटकामध्ये दानिश 11 या संघाच्या आकाश आणि इस्तियार या दोन्ही फलंदाजांना मात्र धावफलकावरती लावल्यात. आणि आकाशचा आपण वैयक्तिक विचार केला तर 20 धावांचं योगदान त्यानं मात्र दिलंय, ते 5 चेंडूमध्ये. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी 12 धावांची. 12-12 च समीकरण आहे. 40-40चं समीकरण आपण पाहिलं, आता 12-12चं समीकरण सोडवायचं आहे टीम दानिश 11 विरोधात जय हनुमान कुंभिवली संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनीष तात्रे, मॅन फ्रॉम पोसरीचा खेळाडू. स्ट्राइक एंड वरती फलंदाज इस्तियाक हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. तर डीजे वाल्याचा टेम्पो देखील आलाय. सुनील मंडप डेकोरेटर्स यांचे सर्व सहकारी आता सज्ज झालेत मैदानाच्या चारी दिशेला. लोअर फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उचललाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा विचार केला तर रसायनातील हे घातक रसायन आहे जे फलंदाजी देखील तिखट करतं आणि गोलंदाजी देखील तिखट करतं. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे पोसरी परिसरातील हा एक अव्वल दर्जाचा खेळाडू मिस्टर सीपीएल मनीष. यावेळेस सुरेख चेंडू गुडलेन स्पॉट वरना चेंडूला उसळी दिली आणि सरळ चेंडू विसावला स्ट्रक्चरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत मिस्टर सीपीएल न. आता उरले 10 चेंडू आणि करायच्यात 12 धावा. हा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस संदेश मुंडेनं मात्र झेल टिपलाय. जो पहिल्या षटकामध्ये झेल सोडला होता त्याचा भरपाई मात्र या चेंडूवरती संदेश मुंडेनं केली. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मात्र तंबूच्या आसरेला. धावफलकावरती धावा त्या टोटल 21. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकले, त्यावरती विकेट घेतली मनीष तात्रेनं. ऐकू एक सुमधुर संगीत कहाणी में उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो. उपसरपंच दर्शक मानातन पब्लिक जमले हो. या कानाव गाऊन वरण सामने रंगले हो. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. संघाचे ओनर्स दानिश साहेब मात्र थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. मॅच मध्ये कधीही काय घडू शकतं. आता जय हनुमान कुंभिवली संघाच्या गोलंदाजांना मात्र शिरकाव केलाय. ते कमबॅक करण्याचा मार्ग शोधतायत आणि त्याच दिशेनं मात्र ते पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती अनिकेत. जेडी जयदीप मात्र विचार करतोय.
मागच्या मॅच मध्ये 2 चेंडू 2 धावांची गरज असताना मात्र रिव्हर्स स्वीपचा चौकार खेचणारा जेडी मात्र पवेलियन मध्ये प्रतीक्षा करतोय. थोड्याच वेळात या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच सन्माननीय मंगेशभाई पाटील या मंचावरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. यावेळेस दुधारी तलवार, पण चेंडू गेला निर्धाव. कहाणी में ट्विस्ट आहे बाई. या षटकातले 4 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज मनीष तात्रेनं तिखट गोलंदाजी करतोय. या शृंखलेमध्ये जे हनुमान कुंभिवली संघाच्या बाजूनं आपण बघतोय मनीष तात्रेनं पहिल्या मॅच मध्ये देखील असंच युटर्न देणारं षटक फेकलं होतं. आणि त्याच वाटचालीकडे आपल्याला गोलंदाज मनीष तात्रे पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा फटका मारण्याचा विक्रम झाला, जिथे डीप मध्ये मोहीर पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त 1 धाव मिळतीये. टोटल 22. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. हा चेंडू निर्णायक आहे या मॅच मधला. स्ट्राईक गेटवरती आकाश आहे, ज्यानं सातत्यानं मोठे फटके खेचलेत. आता मात्र तो प्रतीक्षा करतोय अशा एका मोठ्या फटक्याची, की जेणेकरून या मॅच मध्ये त्यांचं संघाचं पारडं भारी होईल. पण त्याच दिशेनं मात्र गोलंदाज विचार करतोय आपण असा एक तिखट चेंडू या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मारा करावा, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला संधी दिली जाईल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यासाठी थेट जाऊया साई एंटरप्राइजेस क्रीडा नगरीमध्ये, खानावच्या या क्रीडा नगरीमध्ये उपसरपंच चषक 2022च्या या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनीष तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करायचा होता. ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडूला पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. स्क्वेअर चेंडूचा इशारा. कहाणी में ट्विस्ट आहे भाई. 23. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. येणार का एक चेंडू चांगला, का येणार एक फटका चांगला? स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये संधी होती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अशा वेळी पंचांकडे पाहिलं जात आहे आणि पंच 3ऱ्या पंचांची मागणी करतायत. निर्णय मात्र आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. नाईटचे सामने आता डे मध्ये आहेत, त्यामुळे चांगल्या प्रकाशात चांगला निर्णय येईल आमच्या पंचांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायर मात्र प्रतीक्षा करतायत. हृदयाचे ठोके जसे वाढतात ना, तसे आता काउंट केले जातात सेकंद. ठक 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 ठक. निर्णय मात्र पंचांच्या हृदयाचे ठोके वाढवणार आहे. कोणाच्या बाजूने येणार? बघा, हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली आहे. कधी कधी पंचांना पण आयसीयू मध्ये न्यावं लागतं. असे निर्णय मात्र मैदानामध्ये येतात आणि पंच आता छोट्या स्क्रीनकडे येत आहेत आणि मोठ्या स्क्रीनवरती त्यांना परफेक्ट मात्र निर्णय देता येणार नाही. पंचाचं मी खरंच कौतुक करेल. त्यांनी गेले 4 रात्र खूप चांगली कामगिरी केली. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पंचांसाठी. अचूक निर्णय देण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा होतोय.
चांगला विचार, चांगला प्रयत्न आणि चांगला निर्णय सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्णय मात्र मैदानामध्ये जाऊन पंच देतील आणि त्या निर्णयाचा मान सन्मान आता दोन्ही संघाच्या खेळाडूंना करावा लागेल. दानिश संघाच्या खेम्यामध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे, तर दुसरीकडे टीम जय हनुमान खालूपर संघ देखील टेन्शनमध्ये आहे. पंचांनी बोट उंचवलं म्हणजे फलंदाजाला परतावं लागणार. या खानाव ग्राउंडवर चांगले क्रिकेट रंगले हो, उपसरपंच दर्शक मनातून पब्लिक जमले हो, उपसरपंच दर्शक मनातून पब्लिक जमले हो. या खानाव ग्राउंडवर सामने रंगले हो, उपसरपंच दर्शक मनातून पब्लिक जमले हो. माझ्या सौम्येत माझे गुरुवर्य अर्थातच विनोद सोलंकी सर बसलेत. बराच वेळा मी त्यांच्याबरोबर प्रवास केलाय आणि बऱ्याच वेळा अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघं गेलोय, त्यामुळे आमच्यासाठी हे नवीन नाहीये. पण आज मी त्यांना नक्कीच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. विनोद सर, आता कोविड काळानंतर आपण पुन्हा एकदा त्याच परिस्थितीमध्ये आलोय, जेव्हा नेहमी याच परिस्थितीमध्ये मग अँड्रम क्रिकेटचे सामने असो किंवा ओरमचे सामने असो, पण एक वेगळं व्ह्यू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या खानावचं मैदान आहे, चारी दिशेला भरगच्च असं निसर्गाचं वातावरण आणि या वातावरणामध्ये चालू असलेला संघर्ष. गरजे शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची. अभि पाटील सर मात्र गुणलेखाच्या भूमिकेमध्ये ते थोडे टेन्शनमध्ये कधी कधी येतात, पण त्यांचं टेन्शन आपण दूर करूया. जयदीप भोंडले हा शहापूर परिसरातील एक खेळाडू आहे. कल्याण परिसरामध्ये, ठाणे परिसरामध्ये याचं देखील मोठं नाव आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सर, आपण बघतोय चांभारली संघाचा कसलेला गोलंदाज आहे. या गोलंदाजाला देखील बराचसा ओपन क्रिकेटचा अनुभव आहे आणि या अनुभवाची सिजोरी आता त्याला पणाला लावायची आहे. या 6 चेंडूमध्ये त्याला 10 धावा वाचवायच्यात. संदेश मुंडे गोलंदाजी मार्कवर आहे, तर स्ट्राईक रेटवरती जयदीप भोंडले. जेडी नॉन स्ट्राईक रेटवरती फलंदाज केतन. जयदीपनं मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलं आणि चेंडू फेकून दिला सीमारेषा आर पार. नो डाऊट इट्स अ चौकार. सर, अतिशय सुंदर सोहळा पार पडतोय आज. आपण या सोहळ्यामध्ये या मंचावरती आहात. तुम्हाला कशा पद्धतीचं हे आयोजन वाटलं, कशा पद्धतीचं प्रेक्षकांना बसण्यासाठी जे स्टँड केलेत त्याचा पुरेपूर वापर करताना प्रेक्षकांनी आपण घेतलाय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅचकडे विचार केला तर चुरशीची मॅच आहे. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या मॅच नंतर मला द्याल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा घेऊन जातो उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून 5 चेंडू 6 धावांची गरज. यावेळी जोरकस पद्धतीनं फटका खेळायचा होता. घुटना टेक तमाशा देख. तमाशा केलाय फलंदाजाचा गोलंदाजानं. डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध डाव्या हाताच्या गोलंदाजा युद्ध आहे. बॅटल रंगतंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आक्रमक झाला, दुसऱ्या चेंडूवरती नावाची छाप सोडली गोलंदाजानं. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय आणि अशा वेळी एक धाव मात्र लेग बाईच्या माध्यमातून येईल. ही एक धाव धावफलकावरती दर्शवते. टोटल 28. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची. 3 चेंडू आणि 5 धावा. थोडंसं पारलं जड, मात्र मी तर म्हणेल यावेळेस जय हनुमान
टीम खालापूर संघाचा आहे. आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे एक फटका तर मोठा खेचावा लागेल ते दानिश इलेव्हन संघाच्या या फलंदाजांना. पण पलीकडे विचार केला तर सहज या मॅचला संपवण्याची क्षमता ठेवणारे दानिश इलेव्हन या संघाचे खेळाडू आहेत, ज्यांच्या फलंदाजीचा जोहर आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिला आहे. पण हा आता रात्रीचा नाहीये तर दिवसाचा खेळ आहे. या दिवसाच्या रात्रीमध्ये चमत्कार करणारी गोलंदाजी होणार का त्याच ताकदीची फलंदाजी कंपल्सरी पाहायला मिळणार दानिश इलेव्हन संघाच्या या अनिकेत या फलंदाच्या माध्यमातून. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता मास्टरमाइंड इकू आता क्षेत्ररक्षण सजवतोय. त्याला माहिती आहे या 5 धावांची किंमत. या 5 धावा वाचवल्यानंतरच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचे ते हकदार होऊ शकतात. ही मॅच महत्वाची आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षक मास्टरमाइंड इकूच्या हातामध्ये चेंडू विसावला. काय घडलं तर जोर का झटका दी रेस से लगे डीजे हरला पुढेच सरला नेता डेरिंगवा. उपसरपंच मंगेबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. 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 धन्यवाद. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय सचिन. पण जयदीप बोंड्रे अर्थात जेडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मी तर म्हणेल दानिश इलेव्हन हा संघ स्थितीमध्ये आहे. त्याला स्ट्राईक देणं देखील गरजेचं आहे. तर या मॅचमध्ये जयदीप बरंच काय करण्याची क्षमता ठेवतो. ज्याच्या बॅटमधनं आल्याला एक आपण मोठा फटका पाहिलाय. पण तो जसा नॉन स्ट्राईक एंडवरती गेला तसा मॅचमध्ये यू टर्न देणारं षटक संदेश मुंडेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि गरज आहे विजयासाठी कंपल्सरी 5 धावांची. कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. आता मनामध्ये फलंदाजा असेल एक मोठा फटका आणि गोलंदाजाच्या मनामध्ये असेल एक चेंडू निर्धाव. आणि आता आमचे गुरु विचार करतायत जे थोड्याच वेळात सुरू होतील नंतरच्या मॅचमध्ये. पण या मॅचमध्ये मी विनंती करतो आता टाइमपास करू नका. नाईटची मॅच तर डे मध्ये येणार. हे कालापूर परिसर आहे याच्यामध्ये नो डाऊट तुम्ही विचार करू शकत नाही. आणि तुमचा ओव्हर टाईम मोजले जात आहे कदाचित प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. ते गायब झालेत वाटतं. प्रसाद पाटील आता थोडे आराम करतात. त्यांनी खूप सारी मेहनत केली. प्रसाद पाटील साठी मी खानावकरांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांनी खरंच खूप मेहनत केली. आपलं काम सांभाळून त्यांनी हे व्यासपीठ देखील सांभाळलं. आमचे कडव साहेब नव्हते. अक्षय कडव नसल्यामुळे त्यांच्यावरती जी जबाबदारी आली ती लीलया त्यांनी पार पाडली. कमी वयामध्ये हा देखील अनुभव त्यांना आला. आता मात्र त्यांचं येणारा जी वेळ आहे येणारं जे कार्य आहे ते सक्षम होईल अशी अपेक्षा करूया. मैदानामध्ये जाऊया जिथे मॅच मात्र पाहायला मिळते 2 चेंडू आणि 5 धावा. हा देखील डाव्या हाताचा फलंदाज आहे जो 5व्या क्रमांकावरती गेलाय ज्याला 2 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या. सचिन चला मॅच ऑन करा. एकूला माहिती आहे या मॅचचं महत्व. बघा डीजेने देखील सांगितलं काय केलं का माहिती मला पण नाही समजलं पण सांगितलं का मॅच मात्र चालू करा. डीजे ऑपरेटरचं कौतुक करूया. डीजे पॉस्को. हा चेंडू हवेमध्ये 30 सर्कल मध्ये या चेंडूला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पूर्ण झाली. ही धाव खूप महत्वाची होती. आता मॅच मध्ये बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक वाजवतात टाळ्या. तरी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. जयदीप का संदेश, संदेश का जयदीप. टीम दानिश इलेव्हन का जय हनुमान कुंबिवली, कुंबिवली का टीम दानिश इलेव्हन. 1 चेंडू हृदयाचे ठोके वाढवणारा, 4 धावा हृदयाचे ठोके कमी करणाऱ्या. आता
आता कोणाच्या हृदयाचे डोके कमी होणार आणि कोणाच्या हृदयाचे डोके वाढणार हे पाहण्याआधी डीजे ला मी विनंती करतो तुम्ही तयार राहा. या मॅचचं सेलिब्रेशन होणार या चेंडू नंतर. चला मॅचला सुरू करा विदाउट टाइमपास. हे खूप महत्वाचं आहे. आपण मॅचला सुरुवात करा प्लीज. दडपण मला माहिती आहे तुमच्यावरती खूप सारं आहे, पण दडपण आता प्रेक्षकांवरती देखील आहे. त्यांना घरी गेल्यानंतर उत्तर द्यायचं. तुम्ही नाईटला गेलते का डेला? सुनील मंडप डेकोरेटर त्यांच्या कामाला लागलेत जर आपण आजूबाजूला पाहिलं तर. एक चेंडू 4 धावांची गरज. सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा. आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेत, आयोजकांची मनं जिंकलेत. जयदीप की संदेश. जयदीप बोललेर मात्र या चेंडूवरती खेचलाय. विजयी षटकार. छोटा पॅक धमाका बडा डीजे. उपसरपंच मंगेशभाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. 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 यस धन्यवाद. नो डाऊट या मॅचचा